अमरावती जिल्ह्यात सतत पाऊसधार सुरू असल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळील बेंबळा नदीला आलेल्या प्रचंड पुरात अडकलेल्या 9 जणांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने धाडसी मोहीम राबवत 9 जणांचा बचाव केला आहे। 30 जुलै रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान संग्रामपूर परिसरात पुराच्या पाण्यामुळे काही नागरिक अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली होती। या सुटका करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये हनुमंत ओके, रवी मेश्राम, सुभाष भोयर, सतीश मारभाते, आशिष ओके, गौरव मारवले, ओमगिरी अमोल भुयार आणि अनिकेत केवट यांचा समावेश होता। या सर्व 9 जणांना अत्यंत सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा येथेही मोखळ नदीला आलेल्या प्रचंड पुरात अडकलेल्या 7 जणांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले। 30 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता मोखळ नदीच्या पुराच्या पाण्यात 7 जण अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी शोध पथक दाखल झाले आणि त्यांनी सुटका करणाऱ्या नागरिकांमध्ये साहेबराव भाऊसिंग जाधव, सावित्री जाधव, पूनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव, सोनम जाधव, रीना जाधव यांचा समावेश होता। बचाव पथकातील समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुखरूपरित्या या लोकांचे प्राण वाचवलेले आहेत। याच अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी घेतला आहे आणि थेट संवाद साधत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले आहेत। अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा। हा येतोय गुड मॉर्निंग। हा खूपच पाऊस झाल्याचं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय। तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्युअस याच्यातच आहे। एकाच गावाचा फक्त संपर्क तुटलेला बरं खंडेश्वर तिथे अभिषेक नसून त्या आणि तिथे किती लोकसंख्या आहे, केवढं गाव आहे ते? साधारणतः 2000 लोकसंख्येचं गाव आहे, छोटं। अच्छा बरं तसं मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का, म्हणजे फोन बिल लागतायत का? तिथे जाणारे दोन्ही रस्ते ते पाण्याखाली उंचावर आहे। अच्छा आपल्याला पण म्हणजे मोबाईल वगैरे संपर्क असतो हे होतो मोबाईल सरपंचांच्या रात्रीपासून कॉन्टॅक्ट होत आहे। ऑलरेडी काम जसं नाल्याजवळचे जे घरं होते त्यांचे त्याच्यातले लोकांना त्यांनी ऑलरेडी शिफ्ट केलंच होतं। बरं तिथे पीएचसी आहे बरं मला शिफ्ट केलं लोकांना। तसं बाकी काही प्रॉब्लेम नाही तिथे गावात रात्रभर। आणि बाकी कशी परिस्थिती आहे सगळीकडे? बाकी सगळी व्यवस्थित आहे। फक्त 2च तालुके म्हणजे नांदगाव खंडेश्वर आणि थोडासा चांदूर रेल्वे 2च तालुक्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाली। बाकी 12 तालुक्यांमध्ये काही विशेष असा रिपोर्ट नाही। बरं काळजी घ्या सगळ्यांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं। ओके आणि काही लागलं तर फोन करा प्लीज। जी ओके थँक्यू।